आता अधिकारी आमच्या बरोबर आहेत, आमचे ठेकेदार आहेत, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सगळेच आहोत नगरसेवकांसहित. आणि म्हणून की जी पाणी आम्ही करतोय ते काम योग्य रीतीने चालू आहे. फक्त त्यांना मुरुम मिळत नव्हता, तो उपलब्ध करून देण्याचं काम आमचे अनिल नवगण्यांना सांगितलं ते करून देण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर एक जागा उपलब्ध पाहिजे तीही तिथं करून देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतायत. दुसरा मुद्दा, जर हे सगळं व्यवस्थित मिळालं आणि झालं तर गणपती पूर्वी एक लाईन सुरू करण्याचा आमचा मानस आहे. अधिकारी आम्ही सगळेच आहोत बरोबर. आणि मग ती एक लाईन झाली तर आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो असं वाटेल. आणि जर त्यातून पावसाने जर का अडथळा निर्माण केला तर पाऊस उघडल्यानंतर आम्ही त्वरित ते काम पूर्ण करून लाईन चालू करू. शेठ, राज्याचं अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीस यांनीच सांभाळावं, राज्याचं अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता राज्यात नाही असं विधान आहे ते संजय राऊतांनी केलंय. संजय राऊत हे दुधामध्ये खडा टाकण्याचं काम नेहमी करत असतात, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. आमच्याकडनं कोणाकडनं काय वेगळं काय वक्तव्य येणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो त्याचं कारण आहे ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना कल्पना आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. परंतु हे जे काय खातं आहे अर्थ खातं हे दादांच्या NCPकडं असल्यामुळे ते त्यांच्याकडं पूर्वी होतं. दादा गेल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सांभाळलेलं आहे. आता पुढचं आम्ही पाहूया काय करायचं काय नाही ते. त्यात संजय राऊतांनी सल्ला द्यावा असं आम्हाला वाटत नाही, कारण संजय राऊतांचे सल्ले घेऊन आम्ही राज्यकारभार करत नाही. रोहित पवार यांनी आंदोलन केलं, आपण काय विषय काय शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, ठीक आहे ना. आता काय आहे, विरोधी पक्ष नेत्यांना काही नाही काहीतरी केल्याशिवाय तुम्ही लोक कसं काय त्यांना पिक्चरमध्ये आणणार. आणि त्यांना त्या येण्यासाठी त्यांना काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांचं हित जपण्याचं काम महायुतीचं सरकार करणार आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या आडून रोहित पवार शो शायनिंग करतात असं वाटतं का तुम्हाला? बऱ्यापैकी तसंच दिसतंय. कारण काय आहे, आता संजय राऊतांच्या नंतर सध्या त्यांचाच नंबर चालू आहे, त्यामुळे बाकी काय आम्ही सांगणार नाही. त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू.